कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिवसैनिकांकडून घंटानाद आंदोलन केलं जाणार आहे। आज बकरी ईदच्या दिवशी शिवसैनिकांकडून हे आंदोलन केलं जाणार आहे। कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मियांची प्रार्थना स्थळ आहे। बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून इथं नमाज पठण केलं जातं, पण यावेळी हिंदू बांधव भगिनींना मंदिर परिसरामध्ये प्रवेश दिला जात नाही। त्याच्या निषेधार्थ शिवसैनिक घंटानाद आंदोलन करणार आहेत। शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट एकत्र येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। शिवसेना घंटानाद आंदोलन करणार आहे। शिवसैनिकांना पोलिसांनी रोखलं, पण शिवसैनिक ऐकायला तयार नाहीत। आजच्या दिवशीही आम्हाला मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे अशी भूमिका शिवसेनेची आहे। बॅरिगेड्सवर चढून बॅरिगेड ओलांडण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून झाला। अनेक महिला आणि पुरुष कार्यकर्ते हे बॅरिगेड्स ओलांडून पलीकडे जाताना दिसले। शिवसैनिकांनी पोलिसांना रोखलं। दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे। ही आपण प्रातिनिधिक दृश्य बघतो आहोत कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरातली। शिवसैनिकांनी घंटानाद आंदोलन केलेलं आहे। दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये आज मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद निमित्त नमाज अदा केली जाईल आणि याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक जे आहेत ते विरोध करताना आपल्याला दिसत आहेत, कारण हिंदू बांधवांना या ठिकाणी दुर्गाडी किल्ला परिसरात जाऊ दिला जात नाही आणि त्याच्यामुळे शिवसेनेकडनं गेल्या 40 वर्षांपासून हे आंदोलन केलं जातं। काही शिवसैनिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। साळुंके साहेब, काय सांगाल, गेल्या 40 वर्षांपासून हे आंदोलन तुम्ही करताय? दुर्गाडी किल्ला जो शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी हा हिंदूंसाठी मोकळा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आताचे शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी हा दुर्गाडी किल्ला जो छत्रपती शिवरायांच्या आरमारातला एक प्रमुख किल्ला आणि या किल्ल्यावरती असणारं दुर्गा देवीचं जे मंदिर आहे त्या मंदिराची पूजा अर्चा सातत्यानं दरवर्षीप्रमाणे होत असते आणि हा दुर्गाडी किल्ल्याच्या विकासासाठी पुनर्विकासासाठी साधारणतः 20 कोटी रुपये जाऊ दिलं जात नाही, त्याच्यामुळे आंदोलन आहे। हा, त्यामुळेच आंदोलन आहे की आज या ठिकाणी बकरी जरी असली तर हिंदूंच्या देवळामध्ये जाण्याचं हिंदूंना बंदी का, हा प्रश्न समस्त हिंदूंना आहे। आणि म्हणून 1986 पासून सुरू झालेले आंदोलन, धर्मेंद्र आनंदीके साहेबांनी सुरू केलेलं आंदोलन ते पुढे चालू ठेवलं एकनाथ शिंदे साहेबांनी आंदोलन, यासाठी ते की बकरीच्या दिवशी सुद्धा मंदिरामध्ये प्रवेश करण्यात यावा, यासाठी ही मागणी त्या ठिकाणी आहे। अजून काही शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत। साहेब, का पाटील साहेब काय सांगाल? पाटील साहेब, आक्रमक झालेले शिवसैनिक हे हिंदूंचा अन्याय आहे, कारण या ठिकाणी ईदेला मुसलमान बांधवांना नमाज पढ़ण्यासाठी जे आहे ती पोलीस प्रोटेक्शन, पोलिसांच्या सहकार्याने त्या ठिकाणी नमाज होऊ शकतो आणि हिंदूंना त्यावेळेला दर्शन करू दिलं जात नाही। तर पोलिसांनी याच्यामध्ये ही जी भूमिका जी आहे ती भूमिका चुकीची भूमिका आहे। याच्यामध्ये मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे। शिवसेना प्रमुख आणि मीनाताई दोघांनी या ठिकाणी दुर्गाडीच्या याच्यामध्ये दर्शनासाठी आले आणि त्यावेळेपासूनचं जे नमाजीच्या वेळेला हिंदूंना जे मजाव केलं जातं, नंतर दिघे साहेब आणि नंतर आता आज शिवसैनिक तुमचे आक्रमक झालेले आहेत, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये। जरूर का, त्यांचा हक्क आहे आणि हिंदूंचा हक्क आहे, सर्व जे हिंदू बांधव आहेत त्या सर्वांचा हक्क आहे आणि त्यांना त्या ठिकाणी जाऊ दिलं पाहिजे। पोलिसांनी ही जी भूमिका जी आहे या भूमिकेमध्ये बदल केला पाहिजे आणि 5 हिंदू बांधवांना त्या ठिकाणी जाऊ दिलं पाहिजे, हिंदू बांधवांना आतमध्ये जाऊन दिलं पाहिजे असं पदाधिकारी आणि शिवसैनिकांचं म्हणणं आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी महिला पदाधिकारी जे आहेत त्या देखील या ठिकाणी आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की शिवसैनिकांचा जो आहे जयघोष सुरू आहे, पोलिसांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत। शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। बॅरिकेडिंग कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये आपण ही जी दृश्य बघतो आहोत ही दृश्य कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरातली आहेत। गेली अनेक वर्ष शिवसेना आजच्या दिवशी सकाळी हे आंदोलन करते। या आंदोलनाच्या निमित्तानं आज सुद्धा आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे अशी भूमिका शिवसैनिकांची आहे, पण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सरकार आणि पोलीस आजच्या दिवशी तरी दर्शनासाठी जायला मज्जाव करतात। पण त्याच्या निषेधार्थ शिवसेना कायम आंदोलन करते। तसंच आजही आंदोलन झालं। बॅरिगेटिंग जिथे लावले गेलेले होते तिथून सुद्धा
पलीकडे जाण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांकडून झाला। त्याच रस्त्यावर जिथं पुढे जाऊ दिलं जात नव्हतं त्याच रस्त्यावर ठाण मांडून बसले सगळे शिवसैनिक आणि जोरदार घोषणाबाजी घंटानाद आंदोलन करण्यात आलं। पोलिसांची मोठी कुमक तिथं ठेवण्यात आलेली आहे, ती त्यांना रोखते आहे, पुढे जायला मज्जाव करते आहे। आजच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव एकत्र येतात आणि नमाज पठण करत असतात। आपण ही जी दृश्य बघतो आहोत ती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची दृश्य आहेत। त्याच ठिकाणी जिथे शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे तिथेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचंही आंदोलन सुरू आहे। खूप मोठ्या प्रमाणात स्त्री आणि पुरुष कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलिसांची मोठी कुमक त्यांना थांबवण्याकरता जमा झालेली आहे। आम्हाला आजच्या दिवशी सुद्धा दुर्गाडी किल्ल्यावर प्रवेश मिळाला पाहिजे, तिथे आम्हाला दर्शन घेता आलं पाहिजे अशी भूमिका शिवसैनिकांची आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते त्याच ठिकाणी दाखल झालेले आहेत जिथे काही क्षणापूर्वी शिवसेनेचं आंदोलन सुरू होतं। या दोन्ही पक्षाच्या आंदोलकांना शांत करण्याकरता म्हणून पोलीस मोठ्या संख्येनं पहारा देत आहेत। आता या दोन दृश्यांकडे आपण बघूया। पहिलं दृश्य ते म्हणजे शिवसैनिकांचं शिवसेना कार्यकर्त्यांचं आंदोलन। दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे। बॅरिकेडिंग ओलांडण्याचा प्रयत्न शिवसेना कार्यकर्त्यांकडून झाला आणि दुसरं काही वेळानंतर म्हणजे शिवसेनेचं आंदोलन झालं त्यानंतर अगदीच काही मिनिटांनी शिवसेना उबाठा पक्षाचं आंदोलन सुरू आहे। हे शिवसेना उबाठा पक्षाचं आंदोलन पण आपण बघतोय। ज्या ठिकाणी शिवसेनेचं आंदोलन झालं त्याच ठिकाणी दुर्गाडी परिसरामध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे आंदोलक पोहोचलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी उबाठाच्या पक्षाकडून दिली जाते आहे। आम्हाला आजच्या दिवशीही प्रवेश मिळाला पाहिजे अशी भूमिका या आंदोलकांची आहे, मग ते शिवसैनिक असो शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते असोत। खूप मोठ्या संख्येनं महिला सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये दरवर्षी हे आंदोलन केलं जातं। दुर्गाडी किल्ल्यावर दोन्ही समाज बांधवांची प्रार्थना स्थळं आहेत आणि इतर दिवशी जसा दोन्ही समाजाच्या सामान्यांना प्रवेश असतो तसाच तो आजच्या दिवशीही असला पाहिजे अशी भूमिका शिवसेनेची आहे। पण खूप मोठ्या प्रमाणात आज दुर्गाडीवर नमाज पठण केलं जातं म्हणून तिथे अनुचित प्रकार घडू नये म्हणून आजच्या दिवशी हिंदू धर्मियांना आपल्या धार्मिक स्थळावर जाता येत नाही, दुर्गाडी किल्ल्यावर जाता येत नाही। त्याचा निषेध म्हणून गेली अनेक वर्ष शिवसैनिक आंदोलन करत आहेत। तसंच आज आंदोलन बघायला मिळालं। दोन्ही पक्षांनी हे आंदोलन केलेलं आहे। शिवसेनेचे आता दोन पक्ष झालेले आहेत, एक शिवसेना जी शिंदेंच्या नेतृत्वात काम करते आहे आणि दुसरीकडे म्हणजे शिवसेना उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। या दोन्ही पक्षांनी मिळून दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये आंदोलन केलेलं आहे। प्रवेश बंदी जी आजच्या दिवशी केली जाते त्याला शिवसैनिकांचा विरोध आहे आणि त्यामुळे हे आंदोलन केलं जातं। आजही पोलीस सतर्क आहेत, आक्रमक आहेत। कुणीही दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये प्रवेश करू नये यासाठी शिवसैनिक सतर्क आहेत, कारण पोलीस सतर्क आहेत, कारण त्यानंतर जर अनुचित प्रकार घडला तर तो तणावाची परिस्थिती निर्माण करू शकतो, दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करू शकतो आणि तसं होऊ नये म्हणून खरं तर आजच्या दिवशी प्रवेशबंदी केली गेली आहे। पण त्याला सुद्धा शिवसैनिकांचा विरोध आहे, त्यामुळे हे आंदोलन होत असतं। मोठ्या संख्येनं दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये गर्दी जमलेली आहे। जोरदार घोषणाबाजी दोन्ही पक्षाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांकडून केली जाते। शिवसेनेनं घंटानाद आंदोलन केलेलं आहे, जोरजोरात घंटा वाजवून देवाची आराधना दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये करण्यात आलेली आहे।